येस मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार, सुप्रभात. आतापर्यंत आपण 2 एक्सपिरियन्स पाहिले. एक अॅनिव्हर्सरी जोडीची आणि प्रीती यादव ताईंचा. तर त्यांचा एक्सपिरियन्स ऐकता ऐकता वाटलं अनिल हवले सरांनी तरी जमा खर्च फायदे तोटे या भाषेतच सगळा एक्सपिरियन्स दिला, की तोटे काय झाले ते पण सांगितले आणि थोडस हसू पण आलं. आणि ते तोटे इतके आनंदानं सांगितले की तोट्यामध्ये सुद्धा इतका आनंद असतो हे त्यांचा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर कळलं. तर इथे येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला फायदे आणि तोटे हे सांगत असतात आपल्या एक्सपिरियन्स मधून. तोटे आतापर्यंत कुणाचे ऐकले नव्हते, पण आज तोटे पण ऐकायला मिळाले. खरं आहे ना? तसं हे फायदे किंवा तोटे हे शब्द बँकेशी रिलेटेड आहेत. बँकेत आपण जातो, काही वेळा ठेवी ठेवण्यासाठी जातो आणि कर्ज काढण्यासाठी पण आपल्याला जावं लागतं. तर आज आपण थोडस बँकिंगच्या विषयावरच पाहूया. आता सगळे म्हणतील की सुमेध सर आणि इतर बरेचसे बँकर इथं असताना ह्या टीचर मॅडम काय बरं बँकेचं सांगणार आहेत. तर त्या बँकर लोकांची थोडीशी माफी मागून मी माझ्या विषयाकडे येते, की बँकेच्या कुठल्याही विषयावर माझं अतिक्रमण असणार नाही आहे. परंतु बँकिंग हा जो विषय आहे त्यामध्ये बघा, बँकेमध्ये आपल्याला आपली रक्कम ठेवण्याची पण सुविधा असते आणि ठेवली की आपल्याला त्याच्यावरती व्याज मिळतं. आणि आपल्याला जर काही रक्कमा कमी पडत असतील, काही कारणासाठी आपल्याकडे पैसे नसतील, तर बँकेकडून आपल्याला कर्जाची पण सुविधा असते. आणि ते कर्ज मिळवण्यासाठी किंवा त्या कर्जाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला त्या कर्जावरती व्याज भरावं लागतं. ह्या 2 परस्पर भिन्न गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्यांना ज्ञातच आहेत. बँकेमध्ये काही अल्प बचत ठेव योजना आहेत, सेव्हिंग खातं वेगळं आहे, दीर्घ मुदतीच्या ठेव योजना आहेत. मग नुसतंच बँक नव्हे, काही असं लाईफ इन्शुरन्स सारख्या पण कंपन्या आहेत की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजे आपण असेपर्यंत पण आपल्याला लाभ देतात त्या ठेवीच्या योजना. आणि यदा कदाचित एखादी वाईट घटना घडली, दुर्दैवानं जीवितहानी झाली, तर त्यानंतर वेगळा लाभ देणाऱ्या अशाही योजना आहेत. आणि मग मनुष्य मात्र ह्या सगळ्या योजनांचा विचार करून, माहिती घेऊन आपल्याला नेहमी आर्थिक स्थैर्य किंवा सुरक्षितता हे शोधण्यासाठी त्याचं नियोजन करत असतो आपण. की आपल्याला आता ह्या सुट्टीमध्ये, मेच्या सुट्ट्या लागल्या की सगळ्यांना प्रवासाचे, फिरण्याचे वेध लागतात. ह्या सुट्टीत कुठं जायचंय हे आधीच ठरलेलं असतं. मग त्याचं बजेट काढलं जातं आणि त्या बजेटनुसार त्याचं प्लॅनिंग करून ठेवलं जातं की त्याचा निधी किती लागेल आणि तो कसा उपलब्ध होईल. ह्याच्या उलट कर्जाचं काय असतं? गेलं म्हणून बँकेत लगे बँक आपल्याला कर्ज देत नाही, मला इतकं इतकं पाहिजे म्हणून. तर आपली पत बघते बँक. आपल्याला जामीनदार द्यावे लागतात, आपल्याला काहीतरी तारण ठेवावं लागतं, आपली ऐपत दाखवावी लागते बँकेला की मी ह्या कर्जाची परतफेड करू शकते की नाही. आणि जेव्हा बँकेची खात्री होते त्यांच्या नियमानुसार की यांना एवढी रक्कम द्यायला हरकत नाही, त्यांच्याकडून आपल्याला परतफेड मिळू शकते, ही खात्री जेव्हा बँकेला होते तेव्हाच बँक आपल्याला कर्ज मंजूर करते. आणि आपण वेळेवरती त्याचे हप्ते नाही भरले तर बँक त्यांच्या नियमाप्रमाणे आपलं जे तारण आहे त्या तारणावरती आपल्याला सूचना देते, विनंती करते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जप्ती सुद्धा आणते. आता ह्या सगळ्या विषयाचा इथं आपल्या ह्या आरोग्याच्या प्लॅटफॉर्मवरती काय संबंध आहे खरं तर? तर आपलं आरोग्य हे सुद्धा ह्या बँकेसारखंच नाही का? किंवा आपल्या चांगल्या सवयी ह्या आपल्या बचत योजनेसारख्या आहेत, सेव्हिंग सारख्या आहेत, ठेवी सारख्या आहेत.
आणि चुकीच्या सवयी हे आपल्या कर्जासारख्या आहेत. फरक इतकाच आहे की आपल्याला त्याचं कुठलंही लिखित स्वरूप, दृश्य स्वरूप माहिती नाही. जसं आपण एक 47 दिवसाची कॉल डिपॉझिटची पावती केली की पावती आपल्या हातात येते आणि आपल्याला माहित असतं निश्चित ह्या तारखेला पावती केले, ह्या तारखेला संपणार आहे, त्याच्यावरती एवढं एवढं व्याज येणार आहे. परंतु आज मी सकाळी उठले लवकर, एक पाऊण ते 1 तास व्यायाम केला, योगा केला किंवा प्राणायाम केला, फिरून आले. ही आजच्या तारखेची ही गुंतवणूकच आहे. याच्यावरती आपल्याला कुठं कुठं किती किती वेळा मनी बॅक येणार आहे काही माहिती नाही, परंतु येणार आहे निश्चित. पण ह्याचं दृश्य लिखित स्वरूप आपल्याला माहित नसल्यामुळं हे आपण ठेवत आहोत, ह्या दृष्टीने आपण कधी विचारच करत नाही. परंतु ह्या चांगल्या सवयी म्हणजे आपल्या ठेव योजना आहेत, बचत योजना आहेत. उदाहरणार्थ व्यायाम, आहार, झोप, पॉझिटिव्ह माइंडसेट, पाणी, ह्याला आपण 5 पिलर्स म्हणतो, 5 पिलर्स ऑफ द हेल्थ. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या बचतीच्या योजना आहेत बघा. आणि ह्यामध्ये जो इन्व्हेस्ट करतो, व्यायामावरती इन्व्हेस्ट केली, वेळ इन्व्हेस्ट करायला पाहिजे, वेळेचं मॅनेजमेंट करायला पाहिजे, त्याचं एक विभाग अत्यंत सुरक्षित आणि भरपूर ठेवी तिकडे जमत जातात. व्याजावरती व्याज, व्याजावरती व्याज, नियमित व्यायाम करणाऱ्याचं त्या खात्यामध्ये साठत जातं, बॅलन्स वाढत जातो. आहार, आहार काय घ्यायचा, किती घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा हे समजायला लागल्यानंतर त्याप्रमाणे कृती करणाऱ्यांच्या सुद्धा आहाराच्या खात्यामध्ये ह्या ठेवी वाढत जातात की त्यांचं आरोग्य बिघडणार नाही, आजारपण येणार नाही, वजन वाढणार नाही, अशक्तपणा किंवा त्याच्यामुळे इतर जे सिम्पटम्स होणार आहेत ते होणार नाहीत. नाहीत 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 नचे जरी इथे लक्षणं दिसत असली तर हे सगळे फायद्याच्या गटामध्ये आहेत. हे सगळं आपल्याला मिळणारं व्याज आहे, परतावा आहे. त्याचबरोबर तिसरं आहे पॉझिटिव्ह माइंडसेट. आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलो, चांगल्या पुस्तकांचं वाचन केलं, चांगली व्याख्यानं ऐकली आणि चांगला विचार केला की आपले पॉझिटिव्ह माइंडसेट राहणार आहेत. मग नेहमी माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल तर आपण जे काम करतो त्या कामामध्ये लागणारा वेळ आणि येणारं यश यामध्ये माइंडसेटचा फार मोठा रोल असतो. आणि ह्या माइंडसेटमुळं आपली कामं जलद गतीनं आणि चांगल्या पद्धतीनं दर्जामध्ये सुद्धा व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे सुद्धा आपल्याला फायद्याच्या गटात गेलं बघा. पुन्हा इकडे व्याज वाढले. त्याचबरोबर आणखीन काय, झोप. आज झोपेवर तरी आपल्याकडं टॉपिक्स इतके वेळा झालेले आहेत, इतक्या वेगवेगळ्या स्पीकर्सनी घेतलेले आहेत. त्याचं शास्त्रीय माहिती, पारंपरिक माहिती, आयुर्वेदनुसार, नवीन सायन्सनुसार, डॉक्टरांच्या नुसार असं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगून झालेलं आहे आपल्याकडं. ऐकणाऱ्या लोकांना ते सगळे मुद्दे आता क्लिक पण होते. पण माणूस हा सवयीचा गुलाम आहे. जसं प्रसार माध्यम आणि डिजिटल माध्यम आपल्या हातात आली तसं आपल्याच झोपेवरती आपलं नियंत्रण राहिलेलं नाहीये. नको ते नको तेव्हा झोपणं, नको तेव्हाच उठणं आणि मग ह्या झोपेचं वेळापत्रक हे क्लॉक आपण बिघडून ठेवलेलं आहे. त्याचा परिणाम पुन्हा उठून आपण व्यायाम करतो, जिमला जातो, पण जिमला जायचं टायमिंग आमचं 11, 11:30 आहे. त्या व्यायामाचा रोल आपल्या आरोग्यावर किती राहणार आहे? उशिरा बँकेची नोटीस आल्यानंतर कर्जाचा हप्ता परत करणे, असा त्याचा अर्थ आपण काढू शकतो. तर ह्या आणि जो व्यक्ती नियमित झोप घेतो, वेळच्या वेळी माझी झोपेची वेळ ही आहे, हे नियोजन मनाशी पक्क खून गाठ आणि त्या वेळी झोपतो, त्याच्या त्या खात्यामध्ये सुद्धा म्हणजे तो एक ठेवीचा प्रकार आपण समजू लॉंग टर्म. त्याच्यामध्ये त्याला ऍसिडिटी होणार नाही, चिडचिड होणार नाही, वजन वाढणार नाही,
म्हणजे इतर असे बरेच फायदे होतात. म्हणजे हे सगळं व्याज स्वरूपात त्या झोपेच्या अकाउंटवरती आपल्या जमा होत असत. बघा हे आरोग्याचं बँकिंग. आपल्या हातात ना पासबुक आहे, ना चेकबुक आहे, ना कोणतीही ठेव पावती आहे, ना काहीच नाही आपल्याकडे दृश्य स्वरूपात. पण ह्या सगळ्या गोष्टी कळत न कळत आपल्या लाईफ मध्ये आपल्या समोर होत असतात. आणि याच्या उलट आपल्या चुकीच्या सवयी असतील, चुकीचा आहार असेल, व्यायाम न करणे असेल, वेळेचं नियोजन नसणे, झोपेचं टायमिंग व्यवस्थित नसणे, मग ह्या सगळ्या गोष्टींचा काय कर्जामध्ये समावेश आहे. आणि दुसरी गोष्ट, बँकेत कर्ज काढायचं असेल तर सगळं काहीतरी तारण ठेवायला पाहिजे, जामीनदार घेऊन जायला पाहिजे, मंजुरी करून घ्यायला पाहिजे. इथं मात्र आपण कुठेही कर्ज उचलत असतो, कितीही बँकांचं कर्ज काढत असतो. बघा, झोपेच्या खात्याचं बँकेचं कर्ज काढलं, आहाराच्या खात्याचं कर्ज काढलं, चला आज बाहेर खाऊ, गाड्यावरती भजीच खाऊ, परवा काय इकडचा कार्यक्रम, ठरवा काय तिकडचा कार्यक्रम, प्रवासात गेलो असं झालं तसं झालं. म्हणजे आहाराच्या बँकेचं आपण किती वेळा कर्ज काढतो. ना तिथं जामीनदार आहे, ना बँकेनं कुठली अट घातलेली आहे की तुम्ही दाखवा आम्हाला तुमची ऐपत आणि मग कर्ज देणार. काय नाही, आपलंच पोट आपलंच तोंड, आपणच त्या बँकेचे मालक. त्यामुळे कर्ज काढून आपण रिकामे. आणि आपल्या हे लक्षातही येत नाही आपण किती बँकांचं ह्या आरोग्याच्या कर्ज काढायला लागलोय. व्यसन आहे, तिकडे कर्ज सुरू, त्या कर्जाचे हप्ते सुरू, वेळापत्रक नाही, कर्ज सुरू, त्याचे हप्ते सुरू. आणि मग एक वेळ अशी येते की कुठल्याच बँकांचे हप्ते भरण्याची आपली ऐपत राहत नाही. आपल्या दैनंदिन गरजा भागवून, दैनंदिन जो खर्च आहे, म्हणजे आपल्या आरोग्याचं जे दैनंदिन वेळापत्रक आहे ते भागवून मग आपल्याला कर्ज फेडायचं असतं बँकेचं, रिअल बँकेमध्ये. महिन्याचा किराणा आणायला पाहिजे, महिन्याचं काय मुलांचं असेल, आपलं असेल, ट्रॅव्हलिंगचं, गाडीचं पेट्रोल असेल, जे काही असेल ते सगळं भागवून त्या हप्त्याची स्वतंत्र आपल्याला सोय करावी लागते. आणि इथं मात्र तसं नाही, कर्ज 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 कर्ज. आणि हप्ते चाललेत की नाही इकडं पण लक्ष नाही, आणि आपल्याकडे किती कर्ज झालंय इकडेही लक्ष नाही, आणि आपल्या ठेवी आहेत की नाही इकडेही लक्ष नाही. आपले विजय शेट्टी सर बघा, ते नेहमी अभिमानानं सांगत असतात, मला कुठला चॅलेंज नाही तरी मी हे सगळं फॉलो करत असतो, कारण मी माझ्या आरोग्यावर काम करतोय. सगळ्यात मोठ्या आरोग्याचे ठेवीदार बघा आपल्या लिंकवरती. कुठलाही चॅलेंज यायच्या अगोदर योगाच्या माध्यमातून, आहाराच्या माध्यमातून, माइंडसेटच्या माध्यमातून आणि नियम फॉलो करण्याच्या माध्यमातून सगळ्या बँकांचे अकाउंट त्यांचे ठेवीनं फुल आहेत. त्यांना ना कर्जाची चिंता आणि कर्ज काढण्याची ना गरज. आणि आपण मात्र सगळीकडे कर्ज करून ठेवलेले आहेत. आणि मग इकडं कोणीतरी सांगितलं म्हणून थायरॉइड साठी कोणी जॉईन आहे माझ्यासारखं, कुणी डायबेटीस साठी जॉईन आहे, पण त्याच वेळी कुणी मणक्यासाठी जॉईन आहे. पण एका वेळी आपण, कारण एक असतं जॉईन करण्याचं ह्या लिंकला, पण एका वेळी आपल्याला नाही माहिती की आपण किती बँकांचं, किती आरोग्याच्या किती खात्यांचं लोन करून ठेवलेलं आहे, आणि ते लोन किती किती आहे. आणि मग त्या फ्लायर मध्ये, वेट लॉसच्या फ्लायर मध्ये आपल्याला एकाचा रिझल्ट एवढा दिसतो, एकाचा एवढासाच दिसतो. किंवा काही जणांना वाटतं की अरे ह्यांना एवढ्याच दिवसात, 15 दिवसात रिझल्ट आला म्हणतात, आणि मला मात्र 1 महिना झाला तरी अजून फारसा फरक वाटत नाही. अरे पण आपलं कर्ज किती आहे, आपलं कुठीकडे संतुलित आहार चाललाय, आपला व्यायाम, ह्या किती बँकांना विभागून हप्ते चाललेत, तेव्हा मग आपलं खातं ते नील झालेलं कधी दिसेल. त्या त्या पद्धतीनं आपण त्याच्यावरती इन्व्हेस्ट केलं, काम केलं तर दिसणार आहे. आणि मग ह्या कर्जाची परतफेड आपण करणं आपली जबाबदारी असताना आपल्याला माहीतच नसतं की आपलं कर्ज आहे, आणि आपण ते परतफेड करू शकत नाही. आणि आपल्याला केव्हा कळतं आपल्यावर कर्ज झालेलं आहे? एखादा मोठा अटॅक आला की मग. तरी सुद्धा कळत नाही. आहे उदाहरण आपल्याकडे विजय कांबळे सरांचं. एखादा काय 5-5 अटॅक आले तरी सुद्धा मी कशाच माझ्या आरोग्याच्या बँकेचं देणं लागतो हे समजत नसतं.
कारण मगाशी अनिल सर म्हटले त्याप्रमाणे कुणाचा इगो असतो, कुणाला स्वतःच्या लौकिक यशाची फार मोठा गर्व असतो, आणि त्यामुळं ह्या आपल्या आरोग्याच्या खात्यामध्ये कर्ज साठत गेले हे कधीच कळत नाही. आणि मग अशी मोठी नोटीस आली, जप्ती लागली बँकेची, की मग गावामध्ये आपल्याला, ज्याला जप्ती लागते त्यालाच माहिती किती किती मोठी नामुष्की असते, किती मोठा अपमान असतो समाजामध्ये. आपल्याला काय म्हणतील लोक, किती आपल्याला कमीपणा, ह्या सगळ्या गोष्टी मग त्यावेळी कळायला लागतात. पण इकडं अटॅक आल्यानंतर सुद्धा लोकांची, आपल्या रिलेटिव्हची, आपल्या मित्रपरिवाराची आपल्याला सहानुभूती मिळते. अटॅक आला, अटॅक आला, अटॅक आला, आहे चला बघायला, काय हेल्प करू का, काय लागणार आहे का. त्यावेळी आपल्याला त्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये हे आपलं कर्ज आहे आणि ह्या कर्जाची आपल्याला जप्ती आले, मोठी नोटीस आले, हे आपल्या सुद्धा लक्षात येत नाही. आणि इथले कोणीतरी आपलेच रिलेटिव्ह, शतायुषीचे वेलनेस कोच आपल्याला सांगत असतात की बाबा रे, हे असं आहे, ये इकडं, तुझ्या कर्जमुक्तीचा रस्ता इकडं जवळचा आहे. कर्जमुक्तीच काय, आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल तर बघा, आपल्याकडे भांडवल नसेल तर आपण भांडवल घेतो बँकेकडून कर्ज, आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करून तो कर्ज फेडून त्या व्यवसायातून कर्जमुक्ती तर करतो आपण, वरती पुन्हा नफा पण मिळवतो. नफा मिळवण्याची पण सोय आहे कर्ज काढत असलं तरी सुद्धा. मग इकडं आपण कदाचित कर्ज झालंय म्हणून आलोय ह्या लिंक वरती, परंतु कर्जाचे हप्ते फेडताना किती वाईट वाटत असतं. मी मिळकत करायला लागलोय आणि सगळे रक्कम हप्त्याला चालले, हे जर बॅलन्स कडे गेलं असतं तर किती बरं झालं असतं, असं कर्ज फेडत असताना जसं वाटतं. तसं इकडं, बाबा मी सकस संतुलित आहार खाताना माझा इतका खर्च व्हायला लागलाय असं जरी आपल्याला वाटत असलं काही वेळा, तर आपल्याला कल्पना नाही की ही आपली एक लॉंग टर्म मोठी आपल्या आरोग्यावरती इन्व्हेस्ट आहे, आणि त्या इन्व्हेस्ट वरती आपण छानपैकी व्याज मिळवू शकतो, आणि त्या इन्व्हेस्टमेंट वरती आपण छानपैकी मिळकत करू शकतो. इतकंच काय, त्या लाईफ इन्शुरन्सच्या योजनेप्रमाणे जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा आपण आरोग्य असेल, पैसा असेल, आनंद असेल, ह्या सगळ्याची सिक्युरिटी करू शकतो. आणि म्हणूनच हे सगळं आपल्याला कधी कळेल, की ह्या पॉइंटवर जर आपण विचार केला, ऐकलं, चिंतन मनन केलं, काही ट्रेनिंग केले आणि फॉलो करायला सुरुवात केली, तर आपल्याला हळूहळू या सगळ्या बँकिंग आरोग्याचं नक्की लक्षात येईल. इथंच मी आजचा टॉपिक संपवते. धन्यवाद. चलो, जोरदार क्लॅपिंग. कुणा कुणाला बँकिंग आता काय काय आठवलं सांगा. विजय सरांना तर सारखं मानाल, मला ते बरोबर आहे. किती विड्रॉल करणार, ओव्हरड्राफ्ट झाला तरी पण आलं ना. मग कसं असतंय, लक काही वेळेलाच असतंय, सारखं नसतंय. त्याच्यामुळं केल्या केल्या लगेच पाहिजे असतंय. वेट लॉस मॅरेथॉन बाबतीत तर लय भारी सांगितलं ना तुम्ही ते. वेट लॉस मॅरेथॉनच्या बाबतीत एखाद्याचं होतं, एखाद्याचा होत नाही, एखादा होत नाही, तो डिप्रेशन मध्ये जातो. तो म्हणत, त्याला कळतच नाही की त्यांना खरंच किती लोक कर्ज घेतलंय, किती ठिकाणी आरोग्य मायनस मध्ये आहे, आणि मला पाहिजे वेट लॉस, पण माझं आरोग्य बाकी ठिकाणी मायनस मध्ये आहे. ते पण बॉडी प्लस करून घेणार ना, पहिला नॉर्मल करणार ना, मग होणार आहे. तर आपण या सगळ्या गोष्टी, आज आरोग्याचा बॅलन्स शीट आपल्या समोर मांडलंय. ऑलवेज 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 सगळीकडे ठेवी कशा वाढतील, आरोग्य कसं चांगलं राहील, झोपेची क्वालिटी कशी चांगली राहील, सोशल स्टेटस कसं चांगलं राहील, मी तुम्हाला सांगते मेंटल स्टेटस कसं चांगलं राहील, खानपानवर आपण लक्ष द्यायलाच लागलोय, ते अजून बेटर कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीवर जर आपण काम करायला लागलो तर नक्की आपल्याकडे ठेव पण वाढणार आहे, त्याच्यावर व्याज पण मिळणार आहे, म्हणजे चांगलं. हे बघा, आयुष्य किती आहे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण जे आहे ते क्वालिटी असणं भारी आहे ना. मग ते व्याज खाल्ल्यातलाच प्रकार आहे की आहे ते भारी आहे, पण त्याला मी भारी फील करायलोय. एवढ्याच गोष्टीकडे एखादी व्यक्ती एक
वेगळ्या नजरेनं बघते, दुसरी व्यक्ती त्याच्याकडे बघताना वेगळ्या नजरेनं बघत असते, कारण ती तसं फील करत असते. कोण पॉझिटिव्ह असतो, कोण निगेटिव्ह असतो. तर इथं आपण स्वतः त्या गोष्टीला कसं घेतो, आज भारी आपल्याला कळालंय. म्हणजे त्याच्यावर जरासं सिरियसली काम करू. कितीतरी लोकांच्याकडं नुसता कर्ज, कर्ज, कर्ज म्हणजे प्रॉब्लेम येऊच तोपर्यंत काही करत नाहीये आपण. आलेल्या प्रॉब्लेमसाठी छोटे-छोटे प्रयत्न केलेत म्हणून पण आपण काही करत नाहीये. केलंय मी, बघितलंय मी, खाल्लंय मी, मला माहिती आहे. मग आम्हाला वाटतं मला तुला माहिती आहे, तर मग अशी का कंडिशन आहे? तर मग आपल्याला ह्या सगळ्या अजून एक मुद्दा सांगितला, की आर्थिक सुद्धा आपण नेक्स्ट जनरेशनला ह्या सगळ्या गोष्टीवर हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस आपण कसा देऊ शकतो, हे जाणून घ्यायचं असेल तर 15 तारीख इचलकरंजी, 17 तारीख कोल्हापूर. वेळ मागा कसं काय-काय हे सगळं म्हणून. आणि कोल्हापूर आजूबाजूला रोज उठून याच्यावर नुसताच ऐकलं आणि काहीच नाही केलं. सेम अजून जरा कुठेतरी कर्जच घेणार आहे तुम्ही. तर कर्जदार चांगलं वाटत नाही, आपल्याला पण चांगलं वाटत नाही. ते सारखं